नमस्कार. मोना स्टोरी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. द कॉन्ट्रॅक्ट मॅरेज, प्रेम लग्नानंतरचे भाग 2. नेक्स्ट डे तो भारतामध्ये दाखल झाला. त्याला घ्यायला आजोबांनी गाडी पाठवली होती. तो गाडीत रेलून बसून पूर्ण शहर निहाळत होता. अगदी तसंच आहे जसा मी 4 वर्षापूर्वी या शहराला सोडून गेलो होतो. फक्त काहीसे बदल झाले आहेत, तो विचार करत होता. गाडी बंगल्यासमोर येऊन थांबली तेव्हा त्याच्या आवाजाने तो वाहनावर आला. बंगल्यावर नाव झळकत होते, पद्मा निवास. ते बघून त्याच्या चेहऱ्यावर एक हलकीशी स्माईल आली. गणू धावतच मध्ये गेला आणि सगळ्यांना छोटे मालक आल्याची वर्दी दिली. त्यांच्या आईने त्याला दरवाजातच थांबवले आणि त्यांच्यावरून भाकर तुकडा ओवाळून टाकला. ते बघून त्याने विचित्र तोंड बनवलं, पण मॉर्निंग नजरेने दम दिला तसा तो चुपचाप थांबला. मम्मी कुंकवाचा टिळा लावला आणि आरती करून त्याला आतमध्ये घेतले. त्याने आत येऊन सगळ्यांना मोठ्यांचा आशीर्वाद घेतला. छोटी मंडळी घरी नव्हती, सगळेच इकडे तिकडे गेले होते. आता बाकीच्यांची भेट होणार होती संध्याकाळीच. युवराज, जा बेटा, फ्रेश होऊन ये, तुझ्यासाठी लंच लावते, मॉम म्हणाल्या. हो आई, म्हणत तो फ्रेश व्हायला निघून गेला. तो त्यांच्या रूममध्ये गेला. रूम अगदी तशीच होती जशी त्याला लागायची. कुठलीही वस्तू जागची हलली नव्हती. हा पण त्याला नेहमीच साफ केलेले दिसत होते. ते बघून त्याच्या चेहऱ्यावर हलकीशी स्माईल आली आणि तो फ्रेश व्हायला निघून गेला. तो फ्रेश होऊन खाली आला तेव्हा सगळे डायनिंग टेबलवर त्याचीच वाट बघत बसले होते. आज त्याचं सगळं फेवरेट जेवण बनवलं होतं त्याच्या मम्मीनं. सगळ्यांची जेवणं झाली तसे सगळे हॉलमध्ये बसून गप्पा मारत होते. मग युवराज, खूप दिवसांनी आठवण आली घरची, काकू म्हणाल्या. तो काही बोलणार तोच मी सांगतो युवराजच्या येण्यामागचं कारण. निळकंठराव सगळ्यांकडे बघत म्हणाले. तर पुढच्या 3 दिवसात युवराजचं लग्न आहे. मुलगीही मी पाहिली आहे आणि त्याच्यासाठी, आणि तोही लग्नाला तयार आहे. लग्नाला तयार आहे म्हटल्यानंतर सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्माईल आली, कारण तो लग्नाला तयार झाला आहे हे सर्वांसाठी खूप होते. हो, पण मुलगी कोण आहे? आम्ही त्यांना भेटू शकतो का? युवराजची मॉम म्हणाली. नाही, तिला आपण डायरेक्ट लग्नातच भेटणार, निळकंठराव म्हणाले. हो साहेब, असं कसं? माझी नात सून येणार आहे, आम्ही पाहायचंही नाही असं कुठं असतं का? आम्हालाही पाहायचं आहे. ती कोण आहे, कशी आहे, आणि अखेर आमच्या युवराजची होणारी बायको आहे. पद्मा म्हणजेच युवराजची आजी म्हणाली. काही गरज नाही, पाहिजे कोण आहे, कशी आहे, मी तिला निवडले. माझ्यावर तरी विश्वास आहे की नाही? निळकंठराव म्हणाले. साहेब, विश्वास आहे तुमच्यावर, पण भेटलो असतो तर तेवढीच ओळख वगैरे झाली असती. बाकी आमचं काही म्हणणं नाही, पद्मा म्हणाल्या. आजोबा, मला काहीतरी बोलायचं आहे, युवराज म्हणाला. बोल ना, निळकंठराव म्हणाले. आजोबा, मला हे लग्न अत्यंत साध्या पद्धतीने करायचं आहे. मला काहीच तामझाम नको आहे या लग्नात, आणि या लग्नात फक्त आपल्या आणि तिच्या घरचे उपस्थित असतील तरच मी लग्न करायला तयार आहे, युवराज म्हणाला. अरे असं कसं? तू घरातला मोठा चिरंजीव आहेस, तुझं लग्न तर धूमधडाक्यात होणार, आजी म्हणाली. नाही आजी, मग हे लग्न कॅन्सल समज, युवराज धमकी देत म्हणाला. ठीक आहे, तू म्हणशील तसेच होईल. आपण शंकराच्या मंदिरात साध्या पद्धतीने लग्न उरकून घेऊ, निळकंठराव म्हणाले. सगळ्यांनी नाराजीत संमती दिली. तोही आपल्या रूममध्ये उठून गेला. तो रूममध्ये गेला तसा आजोबांनी सगळ्यांना ती कोण आहे, काय करते ते सगळे डिटेलमध्ये सांगितले. आणि हो, हे सत्य त्याला कळता कामा नये. ते सगळ्यांकडे बघत म्हणाले. तसे सर्वांनी होकारार्थी मान डोलावली. दी सर्वोदय ग्रुप ऑफ कंपनी. ती तिचं काम लवकर संपवण्याचा प्रयत्न करत होती. 2 दिवसात तिला सर्व कामे मार्गी लावायची होती, यामुळे तिची धावपळ आणि चिडचिड होत होती. ती ओरडली तशी ते दोघे धावतच तिच्या केबिनमध्ये. येस मॅम, व्हॉट हॅपन, असं दोघांनी एकसाथ विचारलं. हे काय आहे? इथं माल का नाही पाठवला? तिने दोघांकडे बघत विचारले. 2 मिनटं मॅम, मी चेक करून सांगतो, निहाल म्हणाला. रीटा, रॉ मालाचं काय झालं? ती म्हणाली. मॅम, तो माल उद्यापर्यंत पोहोचेल, रीटा म्हणाली. पण लवकर करा, आपल्याकडे तेवढा वेळ नाही आहे, ती म्हणाली. हो मॅम, रीटा म्हणाली. मॅम, ज्याला आपण हा माल सप्लाय करणार होतो त्याला काही मेडिकल इमर्जन्सी आली आहे. तो सध्या आउट ऑफ इंडिया आहे, त्यामुळे त्यांनी थोडा वेळ मागितला आहे.
निहाल म्हणाला, ठीक आहे, तुम्ही बाकीच्या कामाचे बघा म्हणत परत कामात बिझी झाली. तेवढ्यात तिचा फोन वाजला. पुरोहित आजोबांना फ्लॅश होत होतं. तिने फोन रिसीव्ह केला. हॅलो हॅलो बेटा, निळकंठ बोलतो आहे. आजोबा, हा बोला ना. आजोबा, ते बाळा युवराज आला आहे आणि त्याचं म्हणणं असं आहे की लग्न अतिशय साध्या पद्धतीने व्हावं. तसेही तुला हेच हवं होतं ना. निळकंठराव हसत म्हणाले, हा तर मग ठीक आहे आजोबा. तीही हसत म्हणाली. मग तिने थोडंफार बोलून फोन ठेवून दिला आणि परत कामात बिझी झाली. पद्मानिवास. युवराज त्याच्या रूममध्ये बसला होता. ही उर्वीचा फोन आला. बेबी, पोचला का तिकडे? गेला नाही तोवर विसरला पण. उर्वी कंप्लेंट करत म्हणाली, तसं काही नाही. तिकडे रात्र असेल म्हणून मी फोन केला नाही उगाच. तुला कशाला डिस्टर्ब करू? युवराज म्हणाला. मग भेटला असेल त्या मुलीला जिच्याशी तुझं लग्न होणार आहे? उर्वी म्हणाली. नाही, तिच्याशी डायरेक्ट लग्नातच भेटणार आहे. आणि तसेही घरच्यांनी अट मान्य केली आहे की लग्न अगदी साध्या पद्धतीने होणार आणि फक्त घरातीलच उपस्थित असणार. युवराज म्हणाला, ग्रेट, म्हणजे प्लॅननुसार जाते आपले सर्व काही. तू ते पेपर घेतले आहेत ना सोबत? ती आठवण करून देत म्हणाली. नाही, त्याला आणखी वेळ लागेल. युवराज म्हणाला. बट डोंट वरी, मी सगळं काही व्यवस्थित करेल. युवराज तिला समजावत म्हणाला. ओके, टेक केअर, बाय. त्याने फोन ठेवून दिला. यार, कोण असेल ती आजोबांनी निवडलेली मुलगी? आता तिला भेटता येत नाही. जर तिला भेटायला आलं असतं तर सगळं क्लिअर केलं असतं. म्हणजे तिने स्वतःहून लग्नाला नकार दिला असता. असो, दुसरा प्लॅन रेडी आहे माझ्याकडे. ते ती स्वतःच मला सोडून जाईल. तो कुत्सित हसत स्वतःशीच म्हणाला. आज त्याचे लग्न होते. सगळे शंकराच्या मंदिरात जमले होते. युवराज मस्त शेरवानी घालून तयार झाला होता. तो शेरवानीमध्ये एकदम राजबंडा दिसत होता. ती आली तसे सगळे तिला बघत राहिले. युवराज वासून बघत होता एकटक, डोळ्याची पापणीही न लावता. तीही तिच्याकडे बघत होती. ओळखेल का तो तिला? पाहूया नेक्स्ट पार्टमध्ये. नेक्स्ट पार्टसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.